झी 24 तास एक पाऊल पुढे। मालमत्ता कर वसुलीमध्ये अपयशी ठरलेली महापालिका आता करवसुलीच्या खासगीकरणाचा घाट घालण्याचा प्रयत्न करते। याबाबत ठेकेदारांकडून निविदा सुद्धा मागवण्यात आल्यात। पुढील आठवड्यामध्ये करवसुलीच्या खासगीकरणाचा अंतिम निर्णय होणार आहे। औरंगाबाद महापालिका शहरातल्या मालमत्ताधारकांकडून कर वसुली करण्यात नेहमीच अपयशी ठरली आहे। त्यात शहरात किती मालमत्ताधारक वाढतायत याची कुठलीच नोंद महापालिकेकडे नाहीये। शहराची लोकसंख्या 15 लाख असताना केवळ 1,75,000 मालमत्तेच्या नोंदी आहेत। महापालिकेला शहरातून 100 कोटी इतका कर अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 50 कोटीच कर जमा होतोय। या आकडेवारीवरून महापालिका सगळ्याच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचं चित्र दिसतंय आणि आता यावर कहर म्हणजे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी महापालिकेनं कर वसुलीचं खासगीकरण करण्याचा घाट घातलाय। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही मनपानं या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता। मात्र नागरिकांना खासगी ठेकेदारांकडून त्रास होऊ शकतो या कारणास्तव शासनानं त्या प्रस्तावास मान्यता देण्याचं टाळलं। मात्र शासनाची चुप्पी म्हणजेच होकार समजून महापालिकेनं आता निविदा मागवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याची माहिती मिळते। या प्रकरणी सगळ्यांनी चुप्पी साधली आहे। महापालिकेच्या कर वसुली विभागात प्रत्यक्षात 20 कर्मचारीच काम करतात, मात्र गरज आहे ती 150 कर्मचाऱ्यांची। खासगीकरणाचा घाट घालण्यासाठीच महापालिका या विभागात बदली करत नाही किंवा कर्मचाऱ्यांची नेमणूक करत नाही असा आरोप होतोय। आणि तसं पाहता आणि खासगीकरणाची महापालिकेला झालेली घाई पाहता हा आरोप आता खराही वाटतोय। मात्र या संदर्भात आता कुठलाही अधिकारी बोलायला तयार नाही। महत्वाचं म्हणजे ज्या एजन्सीला जकात वसुलीचं कंत्राट दिलं होतं त्यात सहकार एजन्सीला मालमत्ता कर वसुलीचं कंत्राट दिलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सहकार एजन्सीवर मनपा एवढी मेहरबान का असा प्रश्न विचारला जातोय। कॉन्ट्रॅक्टदाराकडून कर वसुलीचे धोरण स्वीकारत आहे। हे धोरण नागरिकांना परवडणारे नसून भुर्दंड देणारे आहे। याचे कारण की सध्या आपण पाहत आहोत GTL या वीज वितरण करणाऱ्या कंपनीकडून नागरिकांची सर्रास लूट होत आहे। हाच प्रकार खासगी कॉन्ट्रॅक्टदाराकडूनही होणार आहे। या प्रकारावरून सहकार एजन्सीकडून मिळणाऱ्या सहकारातच अधिकारी आणि पदाधिकारी खुश आहेत की काय असाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय। झी 24 ताससाठी विशाल करुळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।